ते सॉल्व्ह करायचे सर्वांनी ग्रुपवरती. झाले का? ओके, चलो आन्सर पाठवा बरं मला. आन्सर पाठवा ज्यांचे क्वेश्चन झाले त्यांनी. चला लवकर. चला सॉल्व्ह केलं ना तुम्ही? आन्सर सेंड करा ना मग मला. चला बाकीचे. काय रे एवढा वेळ लागले का? आन्सर सॉल्व्ह करताय का तुम्ही क्वेश्चन्स? ग्रुपवरती टाकलेले डेली आपले 5 MCQ असतात ग्रुपवरती. ओके, अजून बाकीचे सॉल्व्ह करत नाहीत असं समजू का मी? का वेळ लागतोय? टाइम पाहिजे काहीतरी सांगा. निखिल, प्रशिक, मृणाली, कुठे आन्सर? ओके चला, आन्सर टाकलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या. ओके, सो ज्या पद्धतीने तिथं काय क्वेश्चन काय विचारलेला आहे, द अॅनालॉगस क्वांटिटी विथ टेम्परेचर. जसं आपल्याला याच्यामध्ये टेम्परेचर पहा, टेम्परेचर सुद्धा म्हणजे टेम्परेचर म्हणजे हीट फ्लो होत असते. हीट फ्लो होत असते एका याच्यावरून. समजा एक हॉट बॉडी आहे, एक हॉट ऑब्जेक्ट आहे इथे ज्याचं की टेम्परेचर जास्त आहे, आणि इथे कोल्ड बॉडी आहे जिचं की टेम्परेचर कमी आहे. सो जेवढं जास्त या दोघांमध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे
तेवढी हीट इकडून इकडे फ्लो होत असते. म्हणजे फ्लो कोणाचा आहे? हीटचा आहे. आणि तो कशावरती डिपेंड आहे? या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आणि या ऑब्जेक्टचं टेम्परेचर. सिमिलरली आपलं करंट आहे पहा, flow of charge and it depends upon the potential difference between 2 points. सो पोटेन्शियल डिफरन्स इथे पाहिजे करंट फ्लो होण्यासाठी, आणि इथे चार्ज म्हणजे हीट फ्लो होण्यासाठी इथे टेम्परेचर डिफरन्स पाहिजे. म्हणजे इथे टेम्परेचर आणि पोटेन्शियल या दोन सिमिलर क्वांटिटी आहेत. इथं जर टेम्परेचर हीट सेक्शन मध्ये आणि इलेक्ट्रिसिटी हे पोटेन्शियल डिफरन्स मध्ये, हे हीट सेक्शन मध्ये व्यवस्थित होणार आहे आपल्याला टेम्परेचर, फ्लो ऑफ चार्ज वगैरे, फ्लो ऑफ हीट. ठीक आहे, सध्या आपण फ्लो ऑफ चार्ज पाहत आहोत. तसेच इलेक्ट्रिक फील्ड बद्दल सुद्धा आपल्याला काही क्वेश्चन येत आहेत रिपीटेडली. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ज्या पद्धतीने आपण पोटेन्शियल डिफरन्स आहे असं कन्सिडर करतोय, त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक फील्ड एक वेक्टर क्वांटिटी आहे. पोटेन्शियल डिफरन्स ही एक स्केलार क्वांटिटी आहे. लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्स ही एक स्केलार क्वांटिटी आहे, इलेक्ट्रिक फील्ड ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. त्या आपण कन्सिडर केलेली. इलेक्ट्रिक फील्ड कशी असते? पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच इथं पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणजेच इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे असंच कन्सिडर करू शकता तुम्ही. या टर्म आपल्याला इंडिव्हिज्युअली लर्न करायच्या, पण त्या वारंवार क्वेश्चन मध्ये येत आहेत, म्हणून मी थोडस अंदाज घ्यायचा आहे फक्त आपल्याला, की ज्याप्रमाणे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन पॉईंट मधला डायरेक्ट पोटेन्शियलचा डिफरन्स घेतो आपण, ती एक स्केलार क्वांटिटी आहे. पण इलेक्ट्रिक फील्ड हे एक आपण वेक्टर क्वांटिटी घेतलेली आहे, हेच अंडरस्टँडिंग ऑफ चार्ज स्टडी करण्यासाठी. राईट, सो किती क्वेश्चन आलेत चेक करा तुम्ही. मार्क तुमचे पाहण्यासाठीच ते तुम्हाला डेली एमसीक्यू असं काही म्हणजे आपल्याला खूप वेळ आहे आणि आपण टाइमपास काहीही करू शकतो याच्यासाठी दिलेलं नाही, एवढं लक्षात घ्या. ते तुम्ही डेली प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. मला माहित नाही आता तुम्ही सॉल्व्ह करताय का नाही, पण तुम्ही आन्सर जर पाठवले नाही तर मी असं कन्सिडर करणार की तुम्ही सॉल्व्ह करत नाहीये. तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स वाटत नाही, सॉल्व्ह करत नाही. म्हणजे दोन गोष्टी असू शकतात, तर तुम्हाला त्याचं म्हणजे तुम्हाला ते निव्वळ शून्य गोष्ट वाटते, महत्वाची वाटत नाही, किंवा तुम्हाला तुमचं करिअर महत्वाचं वाटत नाही. म्हणजे महत्वाची वाटून तुम्ही सॉल्व्ह करत नाही असल्यावर मग तर तुम्ही मूर्खच म्हणायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? सो ओके, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने जर वेळ वगैरे लागत असेल तर सांगत तर चला ना मला काहीतरी, म्हणजे सॉल्व्ह करतोय, थांबायचंय, जायचंय, सॉल्व्ह झाले, असं काहीतरी रिस्पॉन्स असला पाहिजे तुमचा. ठीक आहे, ओके, चलो लेट स्टार्ट विथ कंटिन्यू करूया. लास्ट लेक्चर कुठे केलं होतं आपण? लास्ट लेक्चर ओम्स लॉ डिस्कस केला होता. पहा, ओम्स लॉ मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं? ओम्स लॉ मध्ये आपण डिस्कस केलं होतं की पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस अ रेजिस्टर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. ओके, V is directly proportional to I. We take proportionality constant R, so V is equal to, we write IR, and then V is equal to जर IR असेल तर हा एक कॉन्स्टंट आहे. इट इज कंपेअरिंग द इक्वेशन विथ Y is equal to mx plus c, where c is 0 आहे, स्लोप हा R आहे, आणि या इक्वेशनचं ग्राफ जो जर आपण फाइंड केला तर या इक्वेशनचे ग्राफ स्ट्रेट लाईन येतात. ठीक आहे, सो याच्यामध्ये ओके, व्हेरी गुड. चलो, सो याच्यामध्ये स्ट्रेट लाईन याचा ग्राफ येतो, आणि जर ग्राफच्या जर ऍक्सिस चेंज केल्या, आपल्याला V वर्सेस I च्या ऐवजी जर I वर्सेस V जर ग्राफ विचारलं तर याचा स्लोप काय येतो सांगा? I वर्सेस V ग्राफ, I वर्सेस V ग्राफचा स्लोप काय येतो? स्लोप ज्ञानेश्वरी. ओके, राइट, वेरी गुड. ओके, कभी डॉट बन के आते हैं, कभी स्टार बन के आते हैं. ठीक है, ओके, चलो, व्हेरी गुड. स्लोप म्हटलेला आहे, तर स्लोप काय यायला पाहिजे? 1/r यायला पाहिजे. जसा की याच्यामध्ये स्लोप
ग्राफ व्यवस्थित समजून घ्या. ग्राफ मध्ये इक्वेशन ऑफ लाईन, त्याच्यानंतर इथं जर इंटरसेप्ट असं होत असेल तर त्याला वाय इंटरसेप्ट म्हणजे तो कॉन्स्टंट असतो, आणि स्लोप म्हणजे या लाईनचा जो स्लोप असतो हा जो असतो तो यम असतो, आणि आर वर्सेस व्ही ग्राफ काढल्यानंतर 1/r हा स्लोप येतो. लक्षात घ्या, 1/r. व्हेरी गुड, ऑल ऑफ यू आर करेक्ट, राईट. फक्त लक्षात घ्या इथे की 1/r स्लोप आहे, आणि ग्राफ कसा येतो म्हणजे की मग आन्सर असलं पाहिजे आपलं स्ट्रेट लाईन, राईट. ओके, सो नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया आपण. नेक्स्ट पार्ट पहा, याच्यामध्ये काय आहे की डिपेंडन्सी ऑफ रेजिस्टन्स ऑन लेंथ अँड क्रॉस सेक्शन. आता या करंट मध्ये तर क्लिअर असलं पाहिजे, पर्सेंटेज चेंज वगैरे कॅल्क्युलेट आपण परत रेजिस्टन्स मध्ये तसे फॉर्म्युले पाहूया, तशी प्रॉब्लेम पाहूया. बट नाव आता हे रेजिस्टन्स जो आला महत्वाचा, V इज इक्वल टू IR, या रेजिस्टन्स बद्दल जर स्टडी केला आपण, सो इट डिपेंडन्सी ऑफ दॅट रेजिस्टन्स डिपेंडिंग अपॉन द लेंथ अँड द एरिया ऑफ कंडक्टर. पहा, डिपेंडन्सी ऑफ रेजिस्टन्स कोणाचं कशावरती डिपेंडन्सी पाहायचं आपल्याला, लेंथ आणि एरियावरती. तर मग परत जेव्हा आपण स्टडी केलं तेव्हा असं लक्षात आलं की रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. जेवढी लेंथ जास्त आहे तेवढा रेजिस्टन्स आपला जास्त आहे. आणि असं अजून एक कन्क्लुजन काढण्यात आलं, रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो की एरिया जर इन्क्रीज केला तर रेजिस्टन्स डिक्रीज व्हायला पाहिजे, बरोबर आहे का पावर. एरिया जर इन्क्रीज केला तर रेजिस्टन्स काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. देन इफ वी आर रायटिंग इट इन इक्वेशन फॉर्म, वी शुड टेक द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ही प्रोपोर्शनॅलिटीच्या ऐवजी जर मी जेव्हा इक्वल टू लिहितो तेव्हा इथे कॉन्स्टंट लिहायला पाहिजे, आणि त्या कॉन्स्टंटला एक आपण नोटेशन वापरलेला आहे रो, हे साइन आहे रो, आणि याला या कॉन्स्टंटला रेजिस्टिव्हिटी म्हणतात. एक नवीन आता आपल्याला टर्म किंवा फिजिकल क्वांटिटी म्हणू शकता तुम्ही की रेजिस्टिव्हिटी. सो याच्यामध्ये ओके, सो याच्यामध्ये रेजिस्टिव्हिटी काय असणार पहा, लक्षात घ्या. ओके, रेजिस्टिव्हिटी, हा. सो आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, हा जो फॉर्म्युला आहे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे रेजिस्टन्सचा. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. Then R is equal to rho L upon A, and where rho is called as resistivity, and resistivity चा युनिट कोण सांगेल मला, resistivity चा युनिट, resistivity चा युनिट सांगायचे. आवाज कमी येतोय का आज, तुम्हाला प्रॉब्लेम नाही, माईक लावायचं विसरलो मी तरी सर्वजण. असंच आहे की रे, मला कोणतरी सांगितलं इथे रेजिस्टिव्हिटी. ओके चलो ठीक आहे. युनिट काय आता, व्हेरी गुड. पर मीटर कसं येईल, ओम मीटर, ओम मीटर, ओम मीटर. ओके राईट. ओके चलो पहा की रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला बघा बरं काय होते. रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू रेजिस्टन्स इंटू एरिया अपॉन लेंथ. रेजिस्टन्सचं युनिट काय आहे, ओहम. एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर.
अपॉन लेंथचं युनिट काय आहे मीटर 1 मीटर विल बी कॅन्सल द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इज ओहम मीटर लक्षात घ्या रेजिस्टिव्हिटीचं युनिट जे आहे ते ओहम मीटर आहे व्हेरी गुड ठीक है so write it down resistance R is directly proportional to length R is inversely proportional to area therefore final formula for resistance is equal to rho L upon A where rho is called as a resistivity and the unit of resistivity is ohm per meter या सर्व लाइन्स लिहून घ्यायचे आपल्याला ओके व्हेरी गुड ठीक आहे चला झालं का ओके ठीक आहे सो याच्यामध्ये रेजिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला रो एल अपॉन ए आणि रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू याच्यावरूनच काढू शकता रेजिस्टिव्हिटीचं युनिट बाकी आपण प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे पाहूया राईट डाऊन एक प्रॉब्लेम घ्या two resistance are present two resistances are present such that length of second is double of first two resistances are present such that length of second is double of first length of second is double of first and area of second is half of the first and area of second is half of the first half of the first if both resistances are of same material if both resistances are of same material if both resistances are of same material and second resistance is of 20 ohm and second resistances second resistances second resistance is of 20 ohm then find out first then find out the first resistance then find out a first resistance then find out a first resistance okay very good sadhna चला सर्वांनी आन्सर पोस्ट करायचंय ओके राईट अनिकेत पहा
आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे डायरेक्ट त्याच्यावरून रेशो लिहिता येईल का मला रेजिस्टन्स आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए सो इफ आय टूक द रेशो ऑफ R1 अपॉन R2 काय लिहायला पाहिजे सांगा मी R1 अपॉन R2 जर लिहिलं तर काय लिहायला पाहिजे रो साठी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे का इनव्हर्सली रो ला डायरेक्टली आहे देअरफॉर रो1 अपॉन रो2 लिहिणार मी लेंथला डायरेक्टली आहे म्हणजे इकडे जो वरी असला पाहिजे तोच इकडे वरी असला पाहिजे म्हणजे लेंथ L1 अपॉन L2 लिहिणार आहे आणि एरिया हा कसा प्रोपोर्शनल आहे म्हणजे वर काय यायला पाहिजे आणि खाली काय यायला पाहिजे सांगायचंय जर रेशो घेतला मी डायरेक्टली पहा की R1 अपॉन R2 इज इक्वल टू जर घेतलं मी रो1 अपॉन रो2 व्हेरी गुड सो इथं A2 अपॉन A1 आलं पाहिजे राईट बिकॉज एरियाज आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स and here we write 1 upon 2 therefore इथे काय आलं पाहिजे 2 upon 1 सो आता इथे आपल्याला लेंथ ऑफ 2 इज डबल ऑफ फर्स्ट असं दिलेलं आहे सो L2 इज इक्वल टू 2L1 लिहू शकतो मी and then area of second is equal to half of first therefore A2 is equal to half of A1 but या रो1 आणि रो2 विषयी काही माहिती दिलेली आहे का तर हे खूप लक्षात ठेवायचं आहे आता की रो1 आणि रो2 जर एका मटेरियल पासून बनले असतील तर हे इक्वल असतं आणि तेच दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये रेजिस्टन्सेस आर मेड अप ऑफ सेम मटेरियल म्हणजे हे रो म्हणजे कशासारखं काम करतं पहा डेन्सिटी सारखं ही एक पेन आहे आणि ही एक पेन आहे यांचं मटेरियल सेम आहे जर लेंथ जरी वेगवेगळी असेल किंवा एरिया जरी वेगवेगळा असेल तर यांचा रो जो आहे तो चेंज होत नाही इट इज लाईक डेन्सिटी जसं असते पाणी घ्या 1 किलो घ्या किंवा 100 किलो घ्या किंवा लिटर मध्ये घ्या त्याची जी डेन्सिटी आहे ती चेंज होत नाही सिमिलरली रेजिस्टिव्हिटी जी आहे इट डज नॉट डिपेंड अपॉन मास अँड वॉल्यूम और लेंथ और एरिया इट ओनली डिपेंड अपॉन द मटेरियल ऑफ द म्हणजे रेजिस्टन्स so if material are same then ρ1 and ρ2 are same so R1 upon R2 ची व्हॅल्यू 20 दिलेली आहे L1 ला L1 ठेवूया L2 ला मी 2L1 ठेवणार आहे इंटू A2 ला मी A1 बाय 2 ठेवणार आहे आणि परत A1 ठेवणार आहे किंवा 1/2 सो इट विल बी कॅन्सल आणि R1 इज इक्वल टू हे 20 तिकडे जाऊन 20/4 इट विल बी 5 ओहम it will be the 5 ohm लक्षात आलं का सर्वांना प्रॉब्लेम क्लिअर आहे सर्वांना प्रॉब्लेम क्लिअर आहे का ओके सर्वांना क्लिअर आहे व्हेरी गुड ओके ओके चलो राईट इट डाऊन आणि तिथे नोट करून लिहून घ्यायचे हा प्रॉब्लेम लिहा इथे सोल्युशन आणि तिथे नोट मध्ये लिहा रेजिस्टिव्हिटी दॅट इज रो नोट लिहिताय का मग रेजिस्टिव्हिटी रो डिपेंड्स अपॉन मटेरियल रो डिपेंड्स अपॉन मटेरियल म्हणजे ते चेंज पण होऊ शकतं मटेरियल जरी सारखं असलं तर पहा जसं डेन्सिटी केव्हा चेंज होते फक्त मास आणि व्हॉल्यूमचं प्रोपोर्शन चेंज झाल्यावर पण लेंथ आणि एरिया एवढं लक्षात ठेवा लेंथ आणि एरियावरती रो डिपेंड नाही मग आपण काय लिहिणार तिथे की रेजिस्टिव्हिटी रो डिपेंड्स अपॉन मटेरियल फक्त मटेरियल वरती डिपेंड असते असं लक्षात घ्या ते पण चेंज होते ऍक्च्युअली ह्या पेनची आणि ह्या पेनची रेजिस्टिव्हिटी चेंज असू शकते इफ देर इज अ टेम्परेचर डिफरन्स आपण ते रिलेशन पाहणार आहोत पुढे पण सध्या एरिया आणि लेंथ जर चेंज झालं तरी सुद्धा रेजिस्टिव्हिटी
चेंज नसते. लिहा. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. लिहा. two resistances made up of two resistances made up of two resistances are made up of from same material from same material from same material. Their length is in ratio 1:4. Their length is in ratio 1:4. Their length is in ratio 1:4. And ratio of area and ratio of area and ratio of area is a 2:1. 2:1. Then find out the ratio of their resistivity. Then find out the ratio of their resistivity. ओके हम तैयार है रेशो का रेशो निकालने के सर 1:8 ये बता दिया है स्टार वाले ने है का नहीं. निखिलचा आंसर सुद्धा 1:8 आहे. चलो आने दो. व्हेरी गुड. यू आर calculating very fast, but you should also check this. We are calculating wrong or right. चला 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 बाकीच्यांचे पण आन्सर येऊ द्या जरा पटापटा पटापटा पटा. आहा हा इतना देर क्यों लग रहा है कैलकुलेशन के लिए. रेशो तो निकालना है. किसका रेशो निकालना है. वन इज टू. ओके बाकीचे ओके या चलो कशाचा रेशो काढलास 1:8 मला ते सांगा. चला कमेंट मध्ये मला कशाचा रेशो काढला ते सांगा. 1:8 ज्यांनी ज्यांनी मला आन्सर पाठवलंय त्यांनी. सर तुम्ही ज्याचा रेशो काढायला सांगितला त्याचाच रेशो काढलेला आहे आम्ही. कशाचा रेशो काढलेला आहे म्हणजे रेजिस्टिव्हिटीचा म्हणलं रे मी. रेजिस्टिव्हिटीचा रेशो म्हणलं. रेजिस्टिव्हिटीचा मी काय म्हंटलय क्वेश्चन मध्ये काय दिलंय. मैं क्या बोल रहा हो तुम क्या बोल रहे हो. हा कशाचा कशाचा 1/2 काढलाय पण कशाचा रेशो काढलाय. रेजिस्टिव्हिटीचा रेशो म्हटलं होतं मी. कशाचा ρ1/ρ2. रेशो ऑफ रेजिस्टिव्हिटी 1/2 बार. राईट हेच काढलंय तुम्ही. हेच काढलंय का सर्वांनी. ρ1/ρ2 काढायचं होतं. ρ1/ρ2 हेच काढलंय का सर्वांनी सांगा बरं मला. बरं मी सांगतोय आता. ρ1/ρ2 काढायचं होतं.
कैसे हो रहा है ऊपर नीचे, ये तो अभी शुरुआत है. 1 ला वर घेऊ का 2 ला वर घेऊ? रेशो 1:8 आहे का 1:8 आहे? 8:1 आहे का 1:8 आहे? अरे बा, ρ1 upon ρ2, that is the ratio of resistivity. Resistivity only depends upon the material, it does not depend upon the length and area. So I will write ratio 1:1 if they are made up of same material. आणि मी मुद्दाम दिलं होतं सुरुवातीलाच की ते कॉपर पासून बनलेले आहेत, कॉपरचे रेजिस्टन्स असतील, पण मी तुम्हाला दिलं होतं तुम्हाला एक समजण्यासाठी की दोन रेजिस्टन्स कशापासून मध्ये बनलेले आहेत, कॉपर पासून, म्हणजे सेम मटेरियल आहे. मग त्यांच्या लेंथचा रेशो मला पाहिजे का? गरज नाही. एरियाचा रेशो मला पाहिजे का? गरज नाही. मी डायरेक्ट लिहिणार ρ1 इज इक्वल टू ρ2 असलं पाहिजे, और ρ1 अपॉन ρ2 इज इक्वल टू 1:1 असलं पाहिजे. 1:2, 2:2, 1:8, 1:8. काय करत बसलाय? काही कामाचं नाही. चमकलं का सांगा? का अजून चमकना झालंय? गेली झोप? उरली का झोप? रेजिस्टिव्हिटीचा जर रेशो लेंथ आणि एरियावरती रेजिस्टिव्हिटी डिपेंड नसते. काहीही रेशो दिले मला, पण सुरुवातीला एकच सेंटेन्स सांगितलंय की मेड अप ऑफ सेम मटेरियल कोणतंही असेल मग, तर मी डायरेक्ट रेशो 1 लिहायला पाहिजे किंवा ρ1 इज इक्वल टू ρ2 लिहायला पाहिजे. आणि मग जर मला रेजिस्टन्सचा रेशो विचारला असता R1 अपॉन R2, ते पण काढू आपण, इज इक्वल टू काय लिहिणार मी? L1 अपॉन L2 इंटू A2 अपॉन A1. L1 अपॉन L2 किती दिलं मला? देअर लेंथ इज इन रेशो 1/4 and their area is in ratio 1:1. 2 का 2:1? यांचा रेशो काय दिलाय? 2:1. मग याला काय ठेवणार मी सांगा बरं? A2/A1 ला काय ठेवणार? पहा, मला रेशो लेंथची दिली L1 अपॉन L2 ची रेशो दिलाय 1/4 आणि एरियाचा रेशो म्हणजे A1/A2 दिलाय 2:1. सो मला इथं काय ठेवायचंय? A2/A1 ठेवायचं, म्हणजे याला उलट ठेवायचंय. सो याला मी 1/2 लिहायला पाहिजे. Therefore R1/R2 is equal to 1/18. बट ρ1/ρ2 सेम आलं पाहिजे. लक्षात राहील का आता सर्वांना? आता गेली वाटायला झोप जराशी अशी. क्या हो रहा है ये? समजतंय नाही समजतंय? यस नो? कुछ भी करे सर. एवढे लॉकडाऊन काढायचे आम्हाला कसते का नाही? समजले ना हे सर्व? चला सर्वांनी ओके. चल, आता कुठं रेजिस्टन्सचे मग आम्हाला जमतील प्रॉब्लेम, आम्हाला जमतील. ओके चलो, आता प्रॉब्लेम याचे जरा जास्त सॉल्व्ह करायचे. याच्यावरती प्रॉब्लेम रेशिओचे, पर्सेंटेजचे मी घेणार आहे भरपूर प्रॉब्लेम. पण त्याच्या आधी अजून एक पाहूया की हे पहा, जेव्हा तुम्हाला लेंथ आणि एरिया दोन्ही दिलेला आहे तेव्हा तुम्ही हे रिलेशन वापरणार. R1/R2 इज इक्वल टू L1/L2 इंटू A2/A1. इथेपर्यंत क्लिअर झालंय? जेव्हा मला दोन लेंथ आणि एरिया दोघांचं रेशो दिलेला आहे त्यांच्यासाठी मी रिलेशन काय वापरणार आहे? R1 अपॉन R2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 इंटू A2/A1. वाटलं तर याच्यावर तुम्ही ऍड करू शकता. जर मटेरियल सेम नसेल तर इथं काय येईल? परत ρ1/ρ2 येईल. मटेरियल सेम असेल तर हे कॅन्सल होईल. इथपर्यंत क्लिअर आहे? मग समजा मी एक रेजिस्टन्स, हा आपला रेजिस्टन्स आहे, याला काय केलेलं आहे? आता स्ट्रेच केलं. याला काय केलेलं आहे? स्ट्रेच. याला स्ट्रेच केलंय. याचा अर्थ काय होईल सांगा बरं?
याला जर मी स्ट्रेच केलंय तर याची लेंथ इन्क्रीज होते का डिक्रीज होते? आय आणि डी मध्ये रिस्पॉन्स देऊ शकता तुम्ही. या रेजिस्टन्सला मी स्ट्रेच करणार आहे. याच रेजिस्टन्सला दुसरे इथं काय दिलेलं होतं? दोघांचं वेगवेगळं दिलं होतं की दोन रेजिस्टन्स ज्यांची लेंथ वेगवेगळी आहे, एरिया वेगवेगळा आहे. बट आय स्ट्रेच दिस resistance like this, so there will be increase in length, there will be very good increase in length, right? And what will happen to area? What will happen to area? Because we are not adding the extra material in that. इथे कोणतं एक्स्ट्रा मटेरियल आपण लावलेलं नाही, याला स्ट्रेच केलंय, लेंथ वाढली, ऑब्वियस आहे एरिया शुड बी डिक्रीज्ड, एरिया शुड बी डिक्रीज. ते प्रॅक्टिकल असं फिजिक्स असं एकदम असं फेल झालं पाहिजे आपल्याला. असं काय आजूबाजूला सर्व फिजिक्स आहे, फक्त ऑब्झर्व करा गोष्टी. की एखादी दोरी आहे ती एकदम जी की असं एक्सटेंड होते, इलॉंगनेशन होते त्याच्यामध्ये, तर त्याचा जो एरिया आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय असते की हा, तर जर हे मी स्ट्रेच करतोय, याची लेंथ वाढायली, लेंथ काय ऑटोमॅटिक वाढते का? हेच मटेरियल पुढे एक्सटेंड होते. मग आपल्याला एवढं तरी असलं पाहिजे की जर व्हॉल्यूम सेम आहे, याचं व्हॉल्यूम काय आहे? सेम आहे. मग जर लेंथ वाढायली म्हणजे एरिया शुड बी डिक्रीज. पहा, लक्ष द्या, हे जरा जरा असं फील घ्या इथं याच्यामध्ये की असं 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 आपल्याला भरपूर फील करायचे फिजिक्स. लक्षात घ्या की या पेन मध्ये मी जर याला स्ट्रेच केलं, याला समजा अशी एकदम पॉवर आली माझ्यामध्ये, असं असं एकदम तुम्ही असं उत्तर सांगायला लागलात, झोपेतून उठून लेक्चर पाहायला लागलात, तर याच्यामध्ये असं मी एकदम याला इलॉंगनेशन केलं, असं असं एकदम स्ट्रेट इलॉंगनेशन केलं, तर याची लेंथ वाढू शकते. पण लेंथ वाढायला म्हणजे कुठलं तरी मटेरियल आलं पाहिजे इकडे. कुठलं मटेरियल येणार? हे सर्व मटेरियल असं पुढे एक्सटेंड होणार, म्हणजे एरिया शुड बी डिक्रीज्ड अँड लेंथ शुड बी इन्क्रीज्ड. याच्या उलट केलं मी, याच्या उलट पहा पहा पहा, थोडस फील होते का पहा, अजून जे थोडं 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 तर होते का पहा. याच्या उलट केलं मी, काय केलं की फ्लॅटन केलं. फ्लॅटन म्हणजे काय की मी याला कॉम्प्रेस करतोय, असं मी याला काय करत आहे? कॉम्प्रेस करत आहे. नवीन मटेरियल कुठलंच लावायचं नाही आपल्याला, फक्त याला कॉम्प्रेस, त्याला फ्लॅटन म्हणतात. फ्लॅटन म्हणजे अशी कॉम्प्रेस केल्यानंतर याची लेंथ जी आहे ती डिक्रीज व्हायला पाहिजे, याची लेंथ काय व्हायला पाहिजे? डिक्रीज. मग डिक्रीज झालेली लेंथ कुठे जाईल? इथे त्याच्यावरती जमा होईल, म्हणजे एरिया शुड बी इन्क्रीज झालं पाहिजे. म्हणजे इफ वी स्ट्रेच और फ्लॅटन द रेजिस्टन्स, स्ट्रेच और फ्लॅटन्ड रेजिस्टन्स, त्यावेळेस फॉर्म्युला काय वापरायचे पहा. इफ R1 upon R2 is, we know that it will be directly proportional to length and inversely proportional to area. पण तिथे एरिया आणि लेंथचं जर रिलेशन घेतला, कारण व्हॉल्यूम तर सेम राहणार आहे, व्हॉल्यूम काय राहणार आहे? सेम राहणार आहे. मग फॉर स्ट्रेचिंग और फ्लॅटनिंग ऑफ द रेजिस्टन्स वी शुड डायरेक्टली यूज दिस फॉर्म्युला. L1 upon L2 चा स्क्वेअर आहे. और इफ एरिया इज गिवन इन प्रॉब्लेम, देन A2 बाय A1 चा स्क्वेअर आहे, किंवा A2 स्क्वेअर बाय A1 स्क्वेअर लिहू शकता, याला L1 स्क्वेअर बाय L2 स्क्वेअर लिहू शकता, याला L1 स्क्वेअर बाय L2 स्क्वेअर लिहू शकता. म्हणजे मी काय सांगू शकतो, जर रेजिस्टन्स कसं दिलं आहे, पण इथं पहा काय मेन्शन आहे की तिथे स्ट्रेच किंवा फ्लॅटन केलेलं आहे, म्हणजे रेजिस्टन्सची, त्याच रेजिस्टन्सची लेंथ इन्क्रीज केली किंवा डिक्रीज केली, आणि त्याच्यामध्ये आपण एरियामध्ये चेंज होणारा सुद्धा कन्सिडर केलेला आहे. म्हणूनच इथं स्क्वेअर आलेला आहे, L1 बाय L2 चा स्क्वेअर, और यू कॅन राईट A2 बाय A1 चा स्क्वेअर. लक्षात आला का? हा फॉर्म्युला कुठे वापरायचा? स्ट्रेचिंग किंवा फ्लॅटनिंग मध्ये. दुसरं काहीच न ऍड करता जर आपण रेजिस्टन्सची लेंथ इन्क्रीज किंवा डिक्रीज केली, सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ लेंथ और इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एरिया. राईट? क्लिअर आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये क्लिअर आहे?
ओके, फक्त एक माझा प्रश्न आहे आता, या केसमध्ये जर तुम्हाला रेडियस दिलं असेल तर रेडियसला कसं प्रोपोर्शनल असायला पाहिजे सांगा मला. म्हणजे असा प्रॉब्लेम आहे की रेजिस्टन्स इज स्ट्रेच सच दॅट रेडियस इज हाफ. रेडियस अर्धे होईपर्यंत आपण स्ट्रेच केले, स्ट्रेच केल्यावर तर एवढं माहिती आहे एरिया कमी होणार आहे, एरिया कमी झाला म्हणजे रेडियस कमी झाले. मग याचा आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला काढता येईल का? हिंट सुद्धा दिलेली आहे मी बोलत बोलत. एरिया विल बी हाफ. इफ रेडियस जर हाफ झाली तर एरिया हाफ होईल का ज्ञानेश्वरी? व्हेरी गुड, थिंकिंग प्रोसेस बरोबर आहे. रेडियस चेंज झाला म्हणजे एरिया चेंज व्हायला पाहिजे, पण इफ रेडियस बिकम हाफ तर एरिया किती व्हायला पाहिजे? सपोज R2 विल बी आपण R1/2 घ्यायला पाहिजे, राईट? प्रोसेस थिंकिंग राईट आहे. रेडियस चेंज म्हणजे एरिया मध्ये चेंज आहे, बट what should be happen to area? Is it area decreasing by half or आपण दुप्पट करून पाहूया. दुप्पट केल्यावर काय होते पाहू. रेडियस जर दुप्पट केली 2R1, सुरुवातीला एरिया काय होता? सुरुवातीला एरिया काय होता? पाय R1 स्क्वेअर, पाय R1 स्क्वेअर, राईट? व्हेरी गुड. साधना 4 टाइम्स, राईट. डिक्रीज व्हायला पाहिजे, राईट. पण समजा मी दुप्पटचा एक्झाम्पल घेतला, एरिया पाय R1 स्क्वेअर, एरिया 2 काय लिहिणार मी? पाय R2 स्क्वेअर, किंवा त्याला पाय R2 ला काय लिहू शकतो मी? 2R1. 2R1 चा ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर. या ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला. 2 चा स्क्वेअर 4, सो 4 पाय R1 स्क्वेअर. मग एरिया मला सांगा किती टाइम्स झाला आहे सांगा बरं एरियाच्या. हे म्हणजे A1 आहे, सो एरिया बिकम्स 4 टाइम्स. 4 टाइम्स, 4 टाइम्स. 2 चा स्क्वेअर करायचा इथे फक्त, 2 चा स्क्वेअर, राईट? सो या फॉर्म्युल्यावरच लक्षात आलं पाहिजे ना आपल्याला, एरिया रेडियसला कसा प्रोपोर्शनल आहे हे सांगा मला. एरिया रेडियसला कशा प्रोपोर्शनल आहे? एरिया रेडियसला कसा प्रोपोर्शनल आहे? एरिया रेडियसला कसा प्रोपोर्शनल आहे? फॉर्म्युलाच डायरेक्टली, डायरेक्टली, राईट राईट, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण फक्त डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? रेडियसला आहे का त्याच्या स्क्वेअरला आहे? रेडियसला आहे का त्याच्या स्क्वेअरला आहे? राईट. सो एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर. हे पॉवर सुद्धा इम्पॉर्टंट असते ना आपल्यासाठी. डिफिकल्ट हो रहा है ऐसा कैसे जी? ये रेशियो वाले प्रॉब्लेम तो आपको जाने आने चाहिए, राईट? व्हेरी गुड. स्क्वेअर म्हणजे मला सांगा, रेडियस जर दुप्पट केले तर एरिया 4 टाइम्स व्हायला पाहिजे. हे तर मी आता इथं प्रॉब्लेम सहित दाखवलं. जर रेडियस 3 पट केली तर मला सांगा बरं एरिया किती झाला पाहिजे? इफ रेडियस बिकम थ्राइस देन एरिया विल बी 9 टाइम्स. सिंपल आहे. व्हेरी गुड. ओके, मग आता मला सांगा, व्हेरी गुड ज्ञानेश्वरी, काय प्रॉब्लेम आहे का? बघ इथे की बाकीचे झोपलेत का? अपूर्वा, महेश, आन्सर दिसत नाहीत मला. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता मला सांगा, जर रेडियस हाफ केली, मी रेडियस हाफ केली तर एरिया हाफ झाला पाहिजे का 1/4 झाला पाहिजे? रेडियस जर मी हाफ केले तर काय झालं पाहिजे? व्हेरी गुड, 1/4 झाला पाहिजे. म्हणजेच एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर. सो आय कॅन राईट इन दिस फॉर्म्युला, यामध्ये काय लिहू शकतो मी की A2/A1, A2/A1 ला मी काय लिहू शकतो? R2/R1 चा स्क्वेअर, आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो वी कॅन कन्क्लूड दॅट R2/R1 रेज टू 4. समजलं का बघा बरं? आणि काही डाऊट असेल तर विचारा. एरियाच्या स्क्वेअरला
इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे रेडियसच्या 4th पॉवरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असलं पाहिजे. And this is very important to know the relations directly, inversely, power या proportionalities आपल्याला कळल्या पाहिजेत. हाफ फिजिक्स त्याच्यावरतीच प्रॉब्लेम असतात. क्लिअर आहे का? पहा फक्त एकदा. वेन फक्त कधी पाहतोय आपण? स्ट्रेचिंग और फ्लॅटनिंग ऑफ द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ स्क्वेअर, इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया स्क्वेअर, or inversely proportional to 4th power of radius. 4th power of radius. क्लिअर आहे इथपर्यंत? सर्वांना क्लिअर आहे? ओके, चलो हे लिहून घ्या मग. आता मात्र आणि याच्यावरती प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, राईट. एकच प्रॉब्लेम म्हणजे एकच सोल्युशन आहे. आता मात्र प्रॉब्लेम असे दणादण सोडवायचे. ठीक आहे, लिहा याच्यामध्ये, लिहा इथे, लिहा इफ रेजिस्टन्स इज स्ट्रेच्ड और फ्लॅटन्ड. याच्यामध्ये लिहा, याच्या खाली लिहा जर फॉर्म्युला वर लिहिला असाल तर. डायरेक्ट हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. याच्यामध्ये व्हॉल्यूम सेम घेऊन हे फॉर्म्युले येतात. इफ रेजिस्टन्स इज स्ट्रेच्ड और फ्लॅटन्ड and volume and mass remains same, volume and mass remains same, then use above formulas. फॉर्म्युली, ठीक आहे ना, फॉर्म्युली अनेक वचने, फॉर्म्युलाज नाही, फॉर्म्युली, मुली, फॉर्म्युली. ठीक आहे, क्रिएटिव्हिटी कुठे सुचते काही पण. ठीक आहे, ओके, चलो. स्ट्रेचिंग मध्ये यूज करायचे, कारण तिथे आपण ते कंडक्टर स्ट्रेच केले म्हणजे त्याचा व्हॉल्यूम काय राहिलेला आहे? सेम राहिलेला आहे. मग क्वेश्चन लिहा त्याच्यामध्ये, क्वेश्चन लिहा. If the length of resistance become 3 times after stretching, if the length of resistance become 3 times after stretching, if the length of resistance become 3 times after stretching, then find out the final resistance, then find out the final resistance, then find out the final resistance. If initial resistance is 5 ohm, if initial resistance is 5 ohm. परत एकदा प्रॉब्लेम पहा. इफ द लेंथ ऑफ रेजिस्टन्स बिकम 3 times after stretching, then find out the final resistance if initial resistance is 5 ohm. $45 ohm, व्हेरी गुड. आणि हे जेव्हा प्रॉब्लेम असे रेशोचे एकदम परफेक्ट बनायला लागले आपल्याला, फास्ट एकदम, ठीक आहे, पण आधी सुरुवातीला येत आहेत का पहा. फास्टच्या मध्ये चुकीचे आन्सर नका काढू, कारण रेशो मध्ये काय होऊ शकतं, काहीतरी मिस्टेक होऊ शकते आपल्याला थोडीशी फास्ट कॅल्क्युलेट करण्याच्या नादामध्ये. प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिक तुम्हाला सवय होऊन जाईल. स्ट्रेचिंग म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कसा वापरायचा आहे? R1/R2 इज इक्वल टू L1/L2 चा रेशो काय आहे माहिती आहे का मला? L2 इज इक्वल टू 3L1, or I can write L2/L1 is equal to 3. बरोबर आहे.
सो इथे L1/L2 किंवा मी डायरेक्टली असं लिहू शकतो R2/R1 इज इक्वल टू L2/L1 चा स्क्वेअर. पहा कोणाला वाटेल फॉर्म्युला कसं काय चुकीचा लिहिला, इथे तर L1/L2 आहे असं कोणाला वाटतंय का? त्यांनी थोडस तोंडावर पाणी मारा, कारण L1/L2 किंवा R1/R2. मी इकडलं पण उलट केलंय, हे पण खालीवरी करायचं, मग इकडलं खालीवरी केलं की आहे का नाही. आणि त्या प्रॉपर्टीला सुंदर असं नाव दिलं होतं आपण नववीला असताना, इन्व्हर्टेंडो. सो R2/R1 इज इक्वल टू L2/L1 चा स्क्वेअर. R2 काढायचे, R1 20 नाही किती दिलाय, R1 5 दिलंय. L2/L1 चा रेशो दिलेला आहे 3/1, याचा स्क्वेअर करायचंय, हे 9 येणार. therefore R2 is equal to 9 into 5, 45 ohm will be the final resistance. एम्पियर नाही प्रशेक, ठीक आहे. ओके, एम्पियर सवय लागली असेल आता, एम्पियर. ओके राईट. कॅल्क्युलेट करता येतील का आता असे प्रॉब्लेम तुम्हाला? कॅल्क्युलेट करता येतील का? सो पर्सेंटेज चेंजचे उद्या परत याच्यावरतीच प्रॉब्लेम घेऊया. एक सिंपल परत सॉल्व्ह करा की resistance is flattened such that radius become twice. Resistance is flattened such that radius become twice. Then find out the final value of resistance. If initial value is 12 ohm. ठीक आहे, सॉल्व करा व्यवस्थित, सर्वांना आलं पाहिजे. आणि जर कोणाला काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम विचारायचे असतील, विचारू शकता. जे बुक दिलेले आहेत ते सॉल्विंग कंपल्सरी आहे असं समजा. जर कोणाला डाऊट किंवा भेटायला यायचं असेल इथं क्लासवरती फिजिकली तर येऊ शकता. फिजिकली क्लास आपले चालू नाहीयेत, फक्त डाऊट वगैरे साठी तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, ओके. चलो फाइनल आंसर बताओ और यहाँ पे हम स्टॉप करेंगे. सबको बताना है आंसर. आंसर बता के जाओ महेश. इतनी जल्दी क्या है, आंसर तो बताओ. कैसे हो रहा है, नहीं आ रहा आंसर. रेजिस्टन्स आणि आपल्याला रेडियसचा रेशो दिलाय, फ्लॅटनिंग और स्ट्रेच आहे. काय फॉर्म्युला वापरणार, डायरेक्ट R2/R1 जर लिहिलं. जर असा उघडत असेल सर एक फॉर्म्युला द्यायला एक लिहायला काही कळणार झाले तुमचं काही काय आता 4/3. ओके, देखेंगे हम R1/R2 कैन राइट एज R2/R1 रेज टू 4 and we know that R2 is equal to काय आहे, R2 is equal to 2 times R1. फ्लॅटन कसं केलंय, रेडियस दुप्पट होईपर्यंत. therefore R1/R2 is equal to R2/2/1 चा 4th पॉवर. R1 आपल्याला परत माहिती आहे, R1 किती आहे, 12 दिलंय. हा
R2 इज इक्वल टू 2 चा पॉवर 4, तर थर्ड पॉवर किती असतो 8 असतो आणि हा पॉवर 16 असतो अपॉन 1. देअरफॉर R2 इज विल बी 12/16, that is 3/4, राइट. R2 विल बी 3/4. थोड़ी सी गलती से मिस्टेक हो गई होगी प्रशिक, है का नाही, उलट आलं उलट. ओके. सो अशा प्रकारे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. आपण परत उद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे याच्यावरती. सो वी विल मीट अगेन टुमॉरो. इफ यू हॅड एनी डाऊट आस्क ऑन ग्रुप. ठीक आहे, म्हणजे ग्रुपवरच्या नंबरवरती आस्क करायचे. ओके ओके, चलो बाय एव्हरीवन. वी विल मीट अगेन टुमॉरो. हॅव अ ग्रेट डे. ओके, बाय एव्हरीवन. हे क्लिअर आहे का पण प्रॉब्लेम सर्वांना? हे प्रॉब्लेम क्लिअर आहे ना? ओके, चलो, व्हेरी गुड. ओके, चलो, बाय.